म्हणतात की स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे। किती मोठी समस्या असू दे साईनाथ, तुझ्या नावातच समाधान आहे। ओम साईराम। तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही कुठे जात आहे हे तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल। हो, तर हे बघा, आज आम्ही जात आहे साईबाबा मंदिर वरुड येथे। हे मंदिर प्रसिद्ध आहे। आम्ही साईबाप्पाकडे जात आहोत। तर आम्ही गेल्यानंतर तिथे बघतो तर मंदिर हे बंद होतं। मग त्यामुळे आम्हाला विचारच आला की आम्ही करावं तर काय करावं। त्यामुळे आम्ही तिथे असलेल्या गार्डनमध्ये गेलो आणि गार्डनमध्ये गेल्यानंतर तिथे बसलो आणि वाट पाहू लागलो ती म्हणजे एंटरटेनमेंट करण्याची। मग काय, सगळ्यांचं एंटरटेनमेंट करण्यासाठी आम्ही विचार केला होता आता काय करायचं। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता इथे आपण थोडं डान्स करायचा। तर मग यांना तर डान्स जमत नव्हता, त्यामुळे यांनी पुढे येऊन एकेकांनी नमस्कार केला। अशा प्रकारे यांचा सुद्धा एन्जॉयमेंट झाला। मग त्यानंतर काय झालं की एन्जॉयमेंट यांचा झाला होता, आपला तर झाला नव्हता। त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आता शांतपणे बसायचं नाही। त्यामुळे आम्ही सेल्फी वगैरे काढल्या आणि सगळ्यांनी फोटोज काढले। त्यानंतर काय झालं की लहान लहान आमचे भाचे होते, ते सुद्धा तिथे खेळायला लागले। त्यांनी खूप सारा एन्जॉयमेंट केला। एन्जॉयमेंट करता करता हे दोघे वरती चढले। हे दोघे म्हणजे गीत आणि चैतन्य। आता गीत हा मोठा होता, त्यामुळे तो लवकर वर चढला आणि खाली सुद्धा उतरायला लागला। पण मजा तर तेव्हा आली जेव्हा चैतन्य हा वर चढला आणि त्याला उतरताच येत नव्हतं। त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना हास्य आला आणि तो चिल्लावत होता की मामा मला खाली उतरव, मामा मला खाली उतरव, म्हणून मला सुद्धा हासाच येत होता। त्यानंतर काय झालं की मी त्याला खाली उतरविलं आणि आम्ही पुन्हा रिपीट गार्डनमध्ये बसायला गेलो। मग तिथे काय, तिथे सगळ्यांनी एक एक मिळून डान्स करायला सुरुवात केली। तर सगळ्यात प्रथम गीतने डान्स केला। आम्हाला त्याचा डान्स बघून हासा सुद्धा आला। त्यानंतर सोनताईने पंडितजींना कॉल केला आणि मंदिर खोलायला लावले। मग ते तर होते नाही, म्हणून मग त्यांच्या मुलीच्या हाताने ते मंदिर उघडण्यात आले। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी साई मंदिर मध्ये प्रवेश केला आणि बाप्पाला प्रणाम केला। त्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही सगळे बाहेर आलो आणि तर हा व्हिडिओ इथे संपलेला आहे। भेटूया आता पुढच्या भागामध्ये।